आत्ताच एक बातमी येते ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं राज्य सरकार आता कोर्टात गेलंय। 2014 साली खरं तर कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती। कारण काय नेमकं सरकारचं कोर्टात जाण्यामागचं अमेय राणे सांगतोय। अमेय, काय कारण आहे की राज्य सरकार कोर्टात गेलंय? आता जसं आपल्याला माहिती आहे की पुन्हा एकदा ऍडमिशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरक्षणाचा घोळ यंदाच्या ऍडमिशनच्यावर कुठल्याही प्रकारची गदा येऊ नये अशी राज्य सरकारची इच्छा आहे। त्यामुळे 2014 साली या आधीच्या आरक्षणाच्या निकषांवर ज्या राज्य सरकारकडनं नियुक्त्या केल्या गेलेल्या होत्या, ऍडमिशन दिली गेलेली होती, ती कायम ठेवावीत। कारण की त्यावेळी हायकोर्टानं आरक्षणावर स्थगिती देताना या आधी केलेल्या नियुक्त्यांबाबत राज्य सरकारला विचारलेलं होतं। त्यावेळी राज्य सरकारची कुठली ठोस भूमिका या संदर्भात स्पष्ट झालेली नव्हती आणि आता पुन्हा तशा प्रकारचा कुठलाही घोळ होऊ नये त्यामुळे आधीचे निर्णय आपले सुरक्षित करावेत यासाठी राज्य सरकारतर्फे 2014 साली म्हणजे स्थगिती हायकोर्टाकडनं येण्याआधी आरक्षणाच्या निकषावर ज्या काही नियुक्त्या, जे काही प्रवेश दिलेले होते विद्यार्थ्यांना, ते आता कायम करण्यात यावेत अशी राज्य सरकारची मागणी आहे। त्यासाठी राज्य सरकारने रितसर हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे। मे महिन्यात सुट्टीकालीन न्यायालयापुढे ही याचिका आली होती, मात्र सुट्टीकालीन न्यायालयाने रेग्युलर बेंच म्हणजे सुट्टीच्या नंतर कारवाई पुन्हा सुरू होईल तेव्हा नव्यानं याचिका असे आदेश दिले होते। त्यानुसार आज राज्य सरकारकडनं याचिका करण्यात आली, मात्र हायकोर्टाने सध्याचं अतिशय टाईट असं शेड्यूल आणि वेळापत्रक पाहता सध्या तातडीनं यावर सुनावणी घेण्यास असहमती दर्शवली आहे। होऊ शकणार नाही कदाचित, परंतु राज्य सरकार या सगळ्या संदर्भात आता कोर्टात गेलंय की ज्या स्थगिती देण्याच्या आधी ज्या नियुक्त्या झालेल्या होत्या किंवा जे ऍडमिशन्स झालेले आहेत ते कायम ठेवावेत।